काय झालं? सगळे एवढी शांत का बसलेत? नाना, हे बघा, घाबरून जायचं काय कारण नाही. ते भैया काय खाणार ना आपल्याला. अरे बाळा, एका गावात राहून असं वैर धरणं बरं नव्हं. मग त्यानं काय बी केलं तरी मी गप्प बसायचं होय? अगं तुला वाटलं भैया चुकलेत, पण तरी पण त्यांचा चार चौघात अपमान करायला नको होतास. मग काय करायचं? सगळ्यांना घरी जायला सांगून त्याला चहा पाणी देऊन मग गाल रंगवायला पाहिजे होता का? अगं पण नेमकं काय झालंय ते तर सांगशील का नाही? बरं बा, आता इशे वाढवू नका. एक तर लग्न तोंडावर आले आणि तुम्ही वेगळ्या इशाला फाट फोडू नका, नाही तर लग्न राहायचं बाजूला आणि हेच निस्तरत बसायची येळ यायची. काम काय काय राहिलीत उषा? हं, अगं काम काय काय राहिलीत? काय नाही, घरचीच आहेत कामं सगळी. आणि बाकी काय साताऱ्याला जाऊन तेवढं दागिना आणायचं आहेत. बर, कधी आणणार आहे? मी आणि नीलम वहिनी उद्याच जाणार आहे सातारला दागिना आणायला. ठीक आहे. आणि हा, आणले की शीतलला दाखवा, म्हणजे तिला काय पसंत पडते काय नाही ते बघता येईल. आणि जे पसंत पडणार नाही ते उद्याच्या एका दिवसात परत तयार करून घेता येतील. बर, ठीक. शीतल बाळा, जाऊन झोप आता, लय रात झाली. वय आणि हे बघा, जे झाले ते झाले. आता लग्न होईपर्यंत कुणीच कुणाला काय बोलू नका. एवढं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, भाऊजीची होणारी बायको आहे मी. अगदी न वागायचं, नाहीतर फाडून टाकेन गळा. माझ्या शीतलीच्या संसारात चुकून बी लुडबुड करू नको, लई मागात पडेल. अहो भैया बस कर आता, मेहंदी गेली. मेहंदी गेली असली तर मेहंदीचा रंग नाही केला असो. ह्यो रंग जाऊ दे नाहीतर राहू दे. शीतलच्या हातावरच्या मेहंदीचा रंग फार काळ टिकू देणार नाही आम्ही. बस रे. बघू. अगं बाई, चेहऱ्यावरचा रंग बघ कसाच खुललाय तो. काय पण अगं खरंच. आणि हे बघ, मी मुंबईला गेले होते ना, तेव्हा आम्ही बोरिवलीला गेलो होतो. हा बघ, तुझ्या लग्नासाठी पैसे साठवून ठेवले होते ना, त्यातनं घेतलाय हा. कसा आहे? लई भारी आहे. थँक्यू काकी. आईला कोणी थँक्यू म्हणतं का? पण मी तुझ्यावर आणि आप्पावर नाराज आहे. का बरं? हे तर माझं लग्न आहे आणि आप्पा दुबईला, आणि तू बी जाऊन दिलंस होय. काके, असं काय खर्च येणार होता माझ्या लग्नात की आप्पाला काम करायला दुबईला जायला लागलं? कसं आहे शितले, अगं तू तर यांना चांगलंच ओळखतेस. तुला असं जाताना बघणं त्यांच्याच्यानं काही शक्य झालं नसतं, म्हणून तर ते सगळ्यांच्या मनाविरुद्ध दुबईला निघाले. मी पण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काही माझं ऐकलं नाही. आणि तसं बी ते इथे नसले तरी त्याने दिलेला हा दागिना आहे की. आवडला ना? आवडलं मला. आणि खरं सांगू का शितले, बाईचं सौंदर्य ना दागिन्यानं अजूनच खुलतं बघ. अगं बाई, किती गोड दिसतंय ग बाळ माझं. थांब, आमची नवरी नटली म्हणायची. अगं घालून बघत होते. बघ बघ, अजून एक दागिना आलाय, तो बी घालून बघ. म्हणजे हा गाजिंक्या आलाय.
त्यानं पण काहीतरी दागिना केलाय, दाखवायला आलाय. कुठे हाय की अजिंक्य? अगं आता अजिंक्य म्हणायचं नाही आणि अरे तुरे पण करायचं नाही. जावई बापू आहेत ते आपले. अगं बाई होय की. जाऊया बापू या. नाही, अजिंक्यच ठीक आहे. तुमची पण सोन्या नाण्याची खरेदी झाली वाटतं. वय थांबा, शितलीसाठी आम्ही काय काय केलं ते दाखवते. हे बघा, मी आणि आमच्या ह्यानी शितलीसाठी हा हार केलाय. 2 तोळ्याचा आहे. हे हे सुमन आणि जितू भाऊजीने केले. हे पण 2 तोळ्याचंच आहे. हे नाना आणि अक्कांच्याकडून आणि हे ध्रुव आणि सौर्याकडून. कसं वाटलं? छान आहे. काय आपण खाली जाऊया. अहो कामाचा ढीक पडलाय खाली. बर बर चल, येते बरं का जावई बापू. हा. चल. शितले, तुझ्या दागिन्यामध्ये लय सुंदर दिसतेस. थँक्यू. खरं तर मी तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. का? माझी चॉईस लईच करेक्ट आहे हे तू परत एकदा दाखवून दिलंस म्हणून. म्हणजे काल जे काय झालं ना त्याबद्दल मला तुझं लय अभिमान आहे. का? काल मी तुझ्याशी बोललो नाही. काल तू जे काय वागलीस ना एकदम बरोबर वागलीस. आणि बघ, आपण कुणावर अन्याय करायचा नाही आणि अन्याय होत असेल तर तो सहन बी करायचा नाही. खरं शितले, तू केलंस ते योग्य होतं. शितले, तुला वाटलं असेल की आपण करतो ते बरोबर आहे का नाही, पण लक्षात ठेव, तू केलं जर खरंच बरोबर असेल ना आणि अख्ख्या जगाला ते चुकीचं जरी वाटत असलं तरी प्रत्येक गोष्टीत मी तुझ्या बरोबरच असणार आहे. पण तुला असं स्ट्रॉंग राहायचं आणि फक्त स्वतःवरच नाही तर कुठे बी अन्याय होत असेल ना तरी तुला त्या विरोधात आवाज उठवायचा आहे. कारण फौजी कधीच अन्याय सहन करत नाही आणि कुणावर अन्याय होऊ बी देत नाही. आणि माझी बायको म्हणून तू बी हेच केलं पाहिजे. फौजी, मला जरी फौजी होता येत नसलं ना तरी मी एका फौजीची होणारी बायको आहे हे माझं भाग्य आहे. तेव्हा फौजीचे जे काय गुण मला माझ्यात उतरवता येतील तेवढे मी उतरवण्याचा प्रयत्न नक्की करीन. खरंच शिकले, तुझ्यासारखी बायको मिळालं ना नशीबच लागतं. उहुं. खरं तर फौजी नवरा मिळायला नशीब लागते.